नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक बोधकथा. एका गावात एक श्रीमंत माणूस राहत होता. रात्रंदिवस तो या धनाची वाढ कशी होईल याचा विचार करायचा. आपल्या या अपार संपत्तीची माहिती लोकांना तर होणार नाही ना, याची त्याला सारखी काळजी आणि भीती वाटायची. या हेतूनं तो संत रोहिदासांकडे गेला आणि म्हणाला, महाराज, आपण परमज्ञानी आहात, कृपया संपत्ती वाढवण्याचं रहस्य मला सांगा. संत रोहिदासांनी त्याला शेंगाचं बी दिलं आणि म्हणाले, हे चमत्कारी बीज तू आपल्या घराच्या अंगणात लाव, तुझ्या धनाची वृद्धी निश्चित होईल. त्या श्रीमंत माणसानं प्रसन्न होऊन ते बी आपल्या घराच्या अंगणात लावलं. 2-3 महिन्यात ते बी वेलीच्या रूपात सगळीकडे पसरलं आणि त्याला शेंगांचा बहर आला. मात्र त्याच्या संपत्तीत काही वाढ झाली नाही. तो परत रोहिदासांकडे जाऊन म्हणाला, महाराज, बी उगवलं, वेल सगळा पसरला, शेंगांचा बहरही सुंदर सुरू झाला, पण माझ्या संपत्तीत काही वाढ नाही हो झाली. तेव्हा संत म्हणाले, अरे बाबा, मी ते बी तुला भाजून खायला सांगितलं असतं आणि त्यानं तुझं पोट भरेल असा दावा केला असता तर ते अशक्य होतं. पण तू त्याचा योग्य वापर केला आहेस. आता ते एकटे बी तुझ्या एकट्याचं पोट न भरता अनेकांचं पोट भरेल इतके बिया त्याने तयार केल्यात. अनेक लोक त्याची भाजी बनवून खातील. अशाच प्रकारे तुझ्या जवळची संपत्ती तू अशी गुंतव की त्यात वृद्धी होईल. तिजोरीत ठेवण्यानं संपत्ती कधीच वाढणार नाही. उलट चोरापासून तुला भीती वाटेल, तेव्हा संपत्तीचा योग्य प्रकारे विनियोग होणं हे गरजेचं आहे. श्रीमंताला योग्य मार्गदर्शन मिळालं आणि त्याप्रमाणे तो आयुष्यभर जगला. श्रोते हो, आजच्या या बोधकथेचं तात्पर्य एवढंच की योग्य पद्धतीनं आपल्या संपत्तीचं जर नियोजन केलं तर त्यात नक्कीच वाढ होते. आणि अर्थातच ही संपत्ती कष्टानं मिळवली तर नक्कीच त्या संपत्तीत होणारी वाढ आपल्याला आनंददायी आणि समाधानी ठरते, हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.